हा हा हा, हो नक्की. अहो एवढं मोठं निमंत्रण मिळालंय म्हटल्यावर मी येणारच. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येतो. हो हो हो. हा, महामाया थोडा जवान अति उत्साही कार्यकर्ता सवयी नाचून मंजू कुठे गेले सगळे? लवकर या, गडबड करा. येत आहे का नाही आज? काय झालं आजोबा, एकदम अर्जंट मध्ये बोलवलं तुम्ही? काम असतच आहे. जरा जास्त कष्टाचं काम आहे का? ऐक, साधं हलकं काम सुद्धा तू करत नाहीस आणि कष्टाचं काम आहे का विचारतेस? चला बसून घ्या सगळ्यांनी. मी कशाला आता? बसा म्हणलं की बसायचं. ओय. आले का सगळे? एक मिनिट, प्रभ्या कुठं आहे? हो चालेल चालेल, भेटूयात, नक्की भेटूयात. ए, प्रभ्या हा काका, तिकडे फोनवर काय बोलतोस? इकडे ये लवकर, क्विक, आलो आलो. लवकर. हा हा, आलो आलो. मी काय म्हणते काका आजोबा, तुम्ही बसा. शट अप. खाली बसायचं. फॉलो माय ऑर्डर. मिलिटरी मध्ये जर कोणी ऑर्डर फॉलो केली नाही तर त्याला आम्ही गोळी घालून ठार करतो. ठार करीन. तर सकाळी म्हणल्याप्रमाणे नागसुनेच्या लग्नासाठी स्थळ बघायला घाई केली पाहिजे. वेळ दडवून चालणार नाही. दडवून? दौडून दौडून म्हणायचं होतं मला. चला का जाणार? काका हो, पण लगेच? हा मग कधी? नागसूनबाई म्हातारी झाल्यावर? हा म्हातारा कुठून टपकलाय मध्येच? रिटायर्ड लान्स नायक, हवलदार, सुभेदार, हे ते फलाना डिमकाना. कंट्रोल आर्यन, कंट्रोल. सगळे निर्णय स्वतःच घेत सुटलाय. माझ्या मंजूचं लग्न लावणार? हे ठेडे, कोणी दिला रे तुला अधिकार? कोणाला विचारून निर्णय घेतोय हा? काहीतरी करायला हवं, पण काय करू? काहीतरी करून याला कंट्रोल करायला लागेल. काय करू? हे तोंडावर त्याला अपोज करतो. अरे इथं मम्मी साहेबांचं ऐकत नाही, तुझं काय ऐकणार आहे? चक्रम झालाय तो. कसं कंट्रोल करू? आज त्याने चक्क उठा बसा काढायला लावले. उद्या म्हणेल डोकं खाली कर, पाय वर कर. अशी शिक्षा दिली तर मग काय करायचं? तोंडावर पडशील आर्यन. नाही, काहीतरी मार्ग काढायला लागेल. तरी करायला हवं. मंजूचं लग्न. अरे हेच तर हवंय ना तुला, मंजूचं लग्न.
अरे मूर्ख आर्यन, या ठेड्यानं तुझाच फायदा करून दिलाय. ही संधी कशी ग्रॅब करता येईल ना त्याच्यावर फोकस कर. आता असा काहीतरी प्लॅन करायला हवा ना की या सगळ्यांनी तुला मंजूशी लग्न करायला फोर्स करायला हवं. आंबा आहे का ना मजा. मंजूशी लग्न. ऐक महामाया, नाचून जरी या घरची सून असली तरी तिला पोटच्या पोरीसारखं वागवायचं. तिच्यासाठी उत्तम स्थळ बघायची जबाबदारी तुझी. आणि लवकरात लवकर एकाही क्षणाचा विलंब न करता गुरुजींना फोन करायचा आणि त्यांच्या संपर्कातले चांगली स्थळं नाचसुंबाईसाठी बघायची. आला का ध्यानात? होय होय. आता हे काय सांगायची गोष्ट आहे का मामांजी? मी लक्ष घालते की. पदार सॉरी सॉरी. मराठी, शुद्ध मराठीत बोलायचं. हा म्हणजे माफ करा, चुकून झालं. मला फक्त सांगायचं एवढंच होतं की तुम्ही काही काळजी करू नका. हिच्या लग्नाची जबाबदारी मीच उचलणार. उत्साह वाखणण्यासारखा आहे, पण फक्त स्थळ बघायची जबाबदारी नाहीये. ते स्थळ चांगलं आहे की वाईट हे बघायची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरच आहे. स्थळाचा आणि वराचा मागचा पुढचा इतिहास, घरी सगळे कसे आहेत, नातेवाईक कसे आहेत, मुलाला कसलं व्यसन तर नाही ना. मी लग्न ठरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थित काढायची. आला का ध्यानात? आणि या बाबतीत तसूबरी हलगर्जीपणा नको आहे मला. आला का ध्यानात? हो मामांजी, समजा नीट होईल. तुमच्या लाडक्या नाचुनीसाठी असं लाखात एक स्थळ शोधते की नाही का लोक तोंडात बोट घालून आवासून बघत बसतील बघा. सत्यानं हे काय मध्येच मंजूच्या लग्नाचं खूळ काढलंय आणि ही माया इतक्या उत्साहात एका पायावर स्थळ बघायला तयार झालीये. बघावं ते नवलच. मामांजी, असं स्थळ शोधते काही ज्या घरात जाईल ना त्या घरात हिच्या आयुष्याचं सोनच होईल. तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तसं बघायला गेलं तर सत्यासारखा मुलगा मिळणं कठीणच आहे, होय की नाही नाचूनबाई? पण अशक्य नाही. शोधलं तर सत्यापेक्षाही चांगला माणूस मिळू शकतो. पण एक अट आहे माझी, एक अट आहे. मुलगा बीजवर चालणार नाही. नाचुनेचं जरी दुसरं लग्न असलं तरी मुलाचं पहिलंच लग्न असलं पाहिजे. हे निक्षून सांगा पुढच्या मंडळींना. आला का ध्यानात? तसं बघायला गेलं तर एक जाऊबाईंचं हे तिसरं लग्न असेल. तिसरं असं दे की, एखाद्याच्या नशिबात 3 काय 4 लग्न लिहिलेले असतात. हा तू गप्प बस. मामांजी, मी छान स्थळ काढते हिच्यासाठी बरं का. आणखी एक गोष्ट, मुलाचं कुटुंब खानदानी असलं पाहिजे. त्याचा खानदान नीट तपासून घ्या. हो मामांजी, तुम्ही काय काळजी करू नका. 1-2 दिवसातच का नाही पोरांच्या बर्थडेची थप्पीच्या थप्पी मी तुमच्या समोर आणून ठेवते का नाही बघा. ठीक आहे, थप्पी आणून ठेवा. आता नागसूनबाईंच्या लग्नासाठी लागणारी प्रत्येक गोष्टीची पारख मी स्वतः करणार. काय? काय झालं? हा काही नाही.
तयारीला लागते मी. सातारा पालता घालते. आणि जर सातारा कमी पडलं का नाही तर कराड कोल्हापूर पर्यंत जेवढ्या माझ्या ओळखी आहेत त्या समजा लोकांना मी कामाला लावते. पण चांगली 100 स्थळं आणून ठेवते तुमच्या समोर. चांगला आहे. लवकरात लवकर कामाला लागा. क्विक. सकाळपासून आईला फोनच नाही केला. बिचारीले काळजीत असत. प्रायव्हेट नंबर. हॅलो. खिदळायला काय झालंय? तू कोण आहेस रे? ए मंजू चिल यार. तुला माहिती ना तू अशी रागवली तर मला वाईट वाटतं. कमॉन यार मंजू. एनिवेज तुला खूप मिस करत होतो पण आता बरं वाटतंय. तुझा आवाज ऐकला ना की छान वाटतं. आता लवकरच तुझा हा मधापेक्षा गोड आवाज रोज ऐकणार आहे. आय एम सो हॅपी मंजू. आय एम सो हॅपी. कोण आहेस तू? तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. ओके स्पष्टच बोलतो. मंजू मला कळालं तुझं लवकरच दुसरं लग्न लावून देता येते. नॉटी. तुला कसं कळालं? हा कम ऑन मंजू. तुझ्या आयुष्यात रोज नव्या नव्या गोष्टी घडणार आणि मला नाही कळणार असं कसं होईल? मंजू तुझ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं माझं. तुझ्या अजून लक्षात नाही आलंय की तू काय आहे माझ्यासाठी. यू मीन वर्ल्ड टू मी. जग आहे तू माझं. हे तोंड सांभाळून बोलायचा. आणि तू माझ्या नजर ठेवून जी काय माझी माहिती काढतोस ना त्याचा काही फायदा होणार नाही तुला. कळलं का? हे असं विकृतासारखं हसण्यापेक्षा शहाणा हो आणि मला फोन करणं बंद कर. नाहीतर लई महागात पडेल तुला. मला महागच गोष्टी आवडतात. एकदम प्रेशियस जस्ट लाईक यू. म्हणून लवकरच तुला लग्नाची मागणी घालायला येतोय मंजू. सी यू सून. काय काय तू? हॅलो हॅलो. माझ्या लग्नाचा विषय याच्यापर्यंत कसं पोचला? इथल्या सगळ्या खबरी याला कशा काय लागतात? तशी बोललं पाहिजे. अटेन्शन. पाईपनं पाणी घालतं का कोणी झाडांना? झाडांना नेहमी झाऱ्यानं पाणी घालायचं. झाऱ्यानं कसं जरा जरा आणि जरा जरा पाणी येतं आणि पाईपनं बसकन. जर बसकन तुझ्या नळ्यात पाणी ओतलं तर पिशील का पाणी? ठसका लागणार नाही का तुला? लागल लागल. तर बास्कन झाडांवर पाणी वाचलंस तर त्यांना बी ठसका लागल ना. झाडं जरी चालत नसली बोलत नसली तरी त्यांचा जीव असतो, त्यांच्यात प्राण असतो. त्यांना बी प्रेमाची गरज असते. तेव्हा त्यांना प्रेमानं पाणी घालायचं. विराट मी दाखवतो. ते पटकन. असं बोट धरायचं आणि असं फवारायचं. आला का नाही ध्यानात? आला आला. एकदम प्रेमानं आधी मुळांना पाणी द्यायचं. सत्या इकडे. ऐक गप्पट ढवळ्या. ऐक ऐक तुला काय सांगितलं? झाडानं पाणी दे. जा लवकर झाडा घेऊन ये. अरे हो काय करताय? असं
असं अचानक का बोलून घेतलं? हे बघा, तुम्हाला जर काय बोलायचं असेल ना तर माझ्या खोलीत जाऊन बोलूया. आपल्याला कोणी बोलताना बघितलं ना तर शंका येईल सगळ्यांना. सध्या रे, मला त्याचा परत फोन आला होता आता. काय बोलला तो? घरात माझ्या लग्नाचा विषय चालू आहे त्याला कळाले. काय? पण आपल्या घरात नेमकं काय सुरू आहे त्याला कसं काय कळतं? तेच तर कळे ना, कधीपासून विचार करते. वाघमारे, चला माझ्या बरोबर. कुठं? सांगतो तुम्हाला, चला. इने बक्कल कोणीतरी. हा, अटेन्शन. फॉलो मी. काय काय करताय? चला. जेवढं सांगितलं गेलंय तेवढंच करायचं, फॉलो करायचं फक्त. प्रश्न विचारले जात नाहीत. तेव्हा मी जेवढं सांगतोय तेवढंच करायचं. फॉलो मी. नेटवर्क तिथं नीट वर्कच करत नाहीये. काय चाललंय नक्की? चला. नाचूनबाई, फॉलो मी. सत्या, सत्या, हा कॅमेरा म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. म्हणजे? तुम्हाला सांगतो सगळं. चला तिथनं. अरे पण चला, तुम्हाला सांगतो सगळं. चला तुम्ही. सत्या, सत्या, काय चाललंय? काय चाललंय सांगशील का? वाघमारे, अहो, त्यानं आपल्या कुणाच्याही न कळत तुमच्या खोलीत कॅमेरा बसवलाय. पण तू इथं आला कधी आणि त्याने कधी केलं असेल सगळं? सत्या, पण माझ्या दुसऱ्या लग्नाची चर्चा तर हॉलमध्ये झाली होती ना? मग वाघमारे, ज्या हुशारीनं त्यानं तुमच्या खोलीत कॅमेरा बसवलाय त्याच हुशारीनं त्यानं सगळीकडे कॅमेरा बसवला असला तर? म्हणजे त्यानं खरंच सगळीकडेच कॅमेरे बसवले. तरी मगाशी फोनवर बोलला होता की मंजिरी, माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. आत्ता कळालं असं का बोललं? सत्या रे, किती भयानक आहे सगळं. बाहेरचा एक माणूस घरात येऊन कॅमेरे लावून जातो आणि घरातल्याला कळू पण नाही. घरातल्या कुणालाही कळायच्या आधी ते कॅमेरे शोधून काढले पाहिजेत. काय झालं? कसला विचार करतोयस? वाघमारे, मी हाच विचार करतोय की आपल्या घरापर्यंत पोहोचणारा तो मातेभिरू नक्की कोण असेल? हे बघा पप्पा, मी तुम्हाला म्हणालेलं का नाही, इंटरनॅशनल लेवलचं पेंटिंगचं एक्झिबिशन आहे. जगभरातले चित्रकार येणार आहे तिथं. काय सांगतोय जयद्या? हा. जयद्या, अरे माझी पण जायची इच्छा आहे रे. मग जावा की पप्पा. जेवण कमाल झालं होतं. मजा आली. थँक्यू मामनजी. मराठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. तू कशाला धन्यवाद म्हणतेस महामाया? नाचुनीनं जेवण केलंय माहिती आहे मला. सगळं कौतुक स्वतःकडे वळून घ्यायची सवय लागली तुला महामाया. नाचुनबाई, जेवण खूप सुंदर झालं होतं. खूपच छान.
मजा आली. असं वाटत होतं की खातच राहावं, खातच राहावं, खातच राहावं, खातच राहावं, खातच राहावं, खातच राहावं, खातच राहावं. काका काय झालं? ते जेवणाची चव एवढी उत्तम आहे की अजून जिभेवर रेंगाळत आहे, म्हणून तोंडातून निघालं. काका मी जरा शतपावली करून येतो आणि मग झोपतो. तुम्ही जा सगळे झोपायला. हा आलोच मी. प्रभ्या शतपावली करतो. आजोबा गुड नाईट. मराठी शुभरात्री शुभरात्री. शुभरात्री. अति उत्साही कार्यकर्ता. शुभरात्री मम्मी. आजोबा गावात मंजू राहू दे, मी आवरते. दोघी मिळून आवरूया, पटकन आवरून होईल दे. माया नाचून घरात आल्यापासून तू कुठलं काम करताना दिसत नाही. असं का? चांगली धडधाकट आहेस, कामं केलीस तर मोडणार नाहीस मधून. महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी. त्याच्यामुळं पक्षाच्या व्यापातून कामाला वेळच काढता येत नाही. पक्षाचा व्याप मला तर कधी दिसली नाहीस काम करताना. बघल तवा नुसतं पडीक असतेस घरात. माझी नाचून बघ, इन्स्पेक्टर आहे, ड्युटी करून येते, तकून बघून आली तरी घरातली कामं करते. आणि तू बघ, चल पोरींना मदत कर, हातभार लाव पोरींना, चल. माया माया बड़े शब्द दे. सत्या काय केलंस हे? सत्याची अर्धवट निघालेली मिशी दोघींपैकी एकीने जरी पाहिली ना तर वाट लागेल.
माया जा भांडी घासायला मदत कर. काय रे कुठं लक्ष होतं तुझं? अहो, ते कळलंच नाही कधी झालं. थँक्यू वाघमध्ये, थँक्यू. चला झोपायच्या पहिले मंजूला बघूया काय करते मंजू डार्लिंग. मंजू रूमचा कॅमेरा स्ट्रीमिंग का होत नाहीये? काय ग्लिच येतोय? घरात कोणाच्या हाती तर नसेल लागला ना कॅमेरा? मंजूने तर नाही बघितला ना कॅमेरा? नाही नाही, कसं पॉसिबल आहे? आर्यन ओव्हर थिंक करतोय. असं असतं तर आतापर्यंत हॉलमध्ये सगळे जमा झाले असते. हॉलमध्ये बघ कोणीच नाहीये. की माल फंक्शन झालं असेल ना. एनिवेज कुठे रूम मध्ये जाऊन चेक करूया. रिबूट करून बघतो. काही रे निबळट, काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? काय झालं? मी काय केलं आता? उगा पडपड करू नका सा. म्हणजे 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 बागाचे पंजे. काय गरज होती का तुला त्या थेरड्याचं तोंड पुसायची? त्याला काय पेपर भरलं होतं का? मिलिटरी रिटायर ते हो. मेजर, सुभेदार, नायर नुसत्या गप्पा हाणत असतोय. त्याला तोंड पुसता येते की. पण तुला त्याच्या गुडबुकात जायचं असेल ना, त्याच्यासाठी करते त्या समजा ही नाटकी कुणीकडची. ए निबळट, जरा मानपान ठेवत जा की. त्यानं तुला भलं ह्या घरात आणलं असलं की नाही, तरी पण ह्या घरात ह्या मायाचा हुकूम काल बी चालत होता, आज बी चालतोय आणि भविष्यात बी कायम चालणार. तू काय ग 4 दिवसाची पाहुणी, तुझं एकदा लगीन जमू दे, मग बघ. चट मग मी पड्ड्या करून तुझी घराबाहेर कायमची आशीर्वादात काढते का नाही? का पुन्हा ह्या घराचं तोंड बघायची बी तुझी इच्छा होणार नाही. सत्या, तुझ्या मिशीच्या घोड्यापायी एवढं सगळं ऐकून घ्यायला लागलं मला. तुला ना बघून घेईन मी.